लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोका जवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील रहिवासी असलेल्या गार्गी राजेश राऊत हिनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारतातनं दुसरा क्रमांक पटकावत सिल्वर पदक मिळवून सर्वत्र नावलौकिक केलं आहे। या यशाबद्दल खासदार भावनाताई गवळी तसंच शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी गार्गीची भेट घेऊन सत्कार करून कौतुकाची थाप दिली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी तिला शुभेच्छाही दिल्या। मंगरुळपीर सारख्या छोट्या शहराचं नाव देश पातळीवर चमकवून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत भारतातनं दुसरा क्रमांक पटकावून बॉक्सिंग स्पर्धेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे। तिसऱ्या सब ज्युनियर मुलींच्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 19 ते 25 मार्च 2024 दरम्यान ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश इथं पार पडल्यात। यामध्ये देशातील 32 राज्यातील बॉक्सर सहभागी झाले होते। इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मुलं मुलीसुद्धा या देश पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। यामध्ये अकोल्यातील 8 मुलं आणि 2 मुलींची या महाराष्ट्रातील संघामध्ये निवड झाली होती। यामध्ये सध्या अकोला इथं शिक्षण घेत असलेली मंगरुळपीर तालुक्यातील कुमारी गार्गी राजेश राऊत हिचीसुद्धा या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली होती। या स्पर्धेमध्ये तिचा पहिला सामना मध्य प्रदेश, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा गुजरातच्या मुलीसोबत झाला। यामध्ये तिनं आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला। फायनलमध्ये तिचा सामना चंदीगडच्या इशिकासोबत झाला। रजक पदक प्राप्त करत गार्गीनं 55 ते 58 या वजन गटात देशातून दुसरा क्रमांक पटकावला आहे। या यशामुळं मंगरुळपीरसह वाशिम जिल्ह्याचं नाव देश पातळीवर चमकले। वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी आणि शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी गार्गीचा सत्कार करून मिळवलेल्या यशाबद्दल तोंड भरून कौतुक केले। विविध मान्यवरांनी भावी वाटचालीसाठी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत। इतक्या हार्ड मेहनत घेऊन इतकी प्रॅक्टिस करून आपल्या जिल्ह्याचं नाव, देशाचं नाव हे उज्ज्वल केलेलं आहे आणि अशा मुलींचा आम्हाला गर्व आहे की ज्या मुली आता स्वतःला सिद्ध करतायत। वडिलांचं आणि आईचं जे काही पाठबळ आहे, आशीर्वाद आहे, तो फार महत्त्वाचा असतो। आजींचा आशीर्वाद आहे, आजोबांचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाने बळ मिळताना तिला मी आशीर्वाद द्यायलाच आले की मी पण लढते आहे, तू पण लढ। कसं आहे, माझी लढाई जरी वेगळी असली तरी ही लढाईच आहे, कारण जिथे जिंकायचं असतं तिथे फाईट असते आणि तिने जी ही फाईट दिली ती अगदी 12 वर्षाची ज्युनियर गटामधली ती आहे आणि तिने हे प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, सिल्वर मेडल मिळवलेलं आहे। आणि मी तिला हा संदेश देईन की मेहनतीने जग जिंकता येते, मेहनतीने यश प्राप्त करता येते आणि माझ्या खूप शुभेच्छा, आशीर्वाद आहे। भविष्यामध्ये जी मदत तिला माझी लागेल या भागाची खासदार म्हणून ती निश्चित मी तिला देईल। माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। मला हे ऐकून फार आनंद झाला की मी पण लढवाई आहे आणि ती पण लढून राहिलेली। तर लढाई करणारे ती बॉक्सिंग मी तिला आताच असं गमतीने म्हटलं की बॉक्सिंगमध्ये मी पहिल्या नंबरवरती आहे, तू दुसऱ्या नंबरवरती आहे, पहिल्या नंबरवरती कसं यायचं ते तुला मी सांगेन, जेणेकरून तिला या देशाचं नाव अजून उज्ज्वल करता येईल। प्रतिनिधी फुलचंद भगत, मंगरुळपीर, वाशिम, NTV न्यूज मराठी।